Yokoso JLPT Ensane. Minasan ओहायो गोझायमास कोन्निचिवा कोंबावा. तुम्ही ज्या वेळेमध्ये व्हिडिओ बघताय त्या वेळेचा आयसच. कांजीला सुरुवात करण्या अगोदर मला सगळ्यांना एक सांगायचंय की JLPT N4 पासून जे तुम्ही आता N3 ला आलेला आहात, हा जो गॅप आहे हा जवळजवळ 4 ते 5 वर्षाचा आहे. म्हणजेच काय तुम्ही डायरेक्टली काय केलंय, JLPT N4 मधून एका चौथ्या इयत्ता म्हणजे चौथी मधून 8व्या इयत्तेमध्ये आपण जसं ऍडमिशन घेतो ना, सेम त्याच पद्धतीने आता झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फरक हा जाणवणार. अभ्यासामध्ये असेल म्हणजे ती जी डिफिकल्ट लेवल आहे ना ती तुम्हाला जाणवेल. बट घाबरायचं काही कारण नाहीये, कारण जर तुम्ही थोडेसे एफर्ट्स घेतले तर या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आतापर्यंत आपण JLPT N5 साठी 110 कांजी पाहिल्या होत्या. त्यानंतर JLPT N4 साठी साधारणतः 210-220 च्या आसपास कांजी पाहिल्या. त्यानंतर आता आपण ज्या कांजी पाहणार आहोत अशा सगळ्या मिळून ज्या कांजी आहेत साधारणतः 650 कांजी ह्या JLPT N3 ला आहेत. तुम्हाला जेवढ्या कांजी एखाद्या व्हिडिओमध्ये शिकवल्या असतील तर तेवढ्या कांजी त्या वीक मध्ये कंप्लीट करायच्या. एवढंच करायचंय. त्यामुळे तुम्हाला हे सगळं एकदम सोपं जाणार आहे. क्लिअर आहे? विसरायचं नाही. इयत्ता 4थी मधून डिरेक्टली 8वी मध्ये आलाय, त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट वाटणार आहे. क्लिअर आहे? सो हाजिमे माशो का मिनासान? ओ गेंकी देस का? ई देस ने मिनासान गेंकी दे? इते कुदासाय गेंकी देस ते इते कुदासाय. 一番最初は漢字の授業の特徴を学びましょう。勉強しましょう。特徴मी प्रत्येक इच अँड एव्हरी शब्दार्थाचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे ना? त्यामुळे लक्षात घ्या, कांजी नो जुग्यो म्हणजे आता आपण जो घेतोय ना तो. तोकुचो म्हणजे काय की स्पेशालिटी काय आहे, म्हणजे आपलं काय मेन एम आहे या क्लासमधून. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच्या पीपीटी मध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, योकुमिरू ह्योजी या बुनशो नादो ओ त्सुकाते कांजी तो कांजी दे खाकू कोतोबा ओ बेंक्यो शिमास. वाताशी ताची वा कोनो जुग्यो दे नानी ओ शिमास का? 一番最初はよく見る表示. म्हणजेच काय, योकू मिरू म्हणजे आपण ज्या फ्रिक्वेंटली अशा काही गोष्टी बघतो ना जापनीज मध्ये, तर त्या गोष्टी जसं की पुणेरी पाट्या माहितीये तुम्हाला, मुंबईच्या पाट्या असतील किंवा तुमच्या एरिया मधल्या तुमच्या ठिकाणच्या ज्या पाट्या असतील की ज्याच्यावरती काही अशी ठळक गोष्टी लिहिलेल्या असतात, तर त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजी असतील किंवा तो पॅटर्न असेल. नंतर बुनशो नादो, बुनशो म्हणजे तेवढं सेंटेन्स. बुनशो नादो ओत्सुकाते वापरून कांजी तो कांजी दे, कांजी आणि कांजी मध्ये खाकू कोतोबाओ बेंक्यो शिमास. आपण काय करणार आहे, कांजी मध्ये लिहिलेल्या त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. क्लिअर आहे? हे वाक्य समजलं सगळ्यांना? पुढे JLPT N3 दे सांब्याकू सांजू रोकू कांजी याकू हप्प्याकू गोजू गो ओ मानाबिमास. दिस इज मानाबिमास. कोरेवा मानाबिमास तो योमिमास. समजतंय? वाकारिमाशिता का मिनासान? काय करणार आहे आपण JLPT N3 मध्ये 336 कांजी 336 कांजींचा अभ्यास करणार आहे. आणि याकू किती 850 शब्दार्थांचा आपण अभ्यास करणार आहोत. आहे की नाही सोपं? सो 336 मध्ये JLPT N5 आणि JLPT N4 यांच्या पण कांजी आपण मिक्स करणार आणि टोटल मिळून साधारणतः 650 च्या आसपास कांजी होतील. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यामुळे आपल्याला काही झालं तरी N5 N4 च्या सगळ्या कांजी तुम्हाला परफेक्ट करायच्या. क्लिअर आहे? आणि तुम्ही त्या फक्त स्टडी आतापर्यंत केलेलाच आहे. इथून पुढे N3 चा स्टडी करत असताना त्याच्यामध्ये ते येणार आहेत कांजी, त्याच्यामुळे फारसा लोड घ्यायचा नाहीये. कांजी आल्या की स्टडी करायचा. समजलं सगळ्यांना? वाकारिमाशिता का मिनासान? जा सुगी सुसुमे माशो सांबान देस ने कोको. गेंगो चिशिकी. गेंगो चिशिकी हा कुठला पेपर असतो बरं?
मोजीगोई ना, व्हेरी गुड. मोजीगोईचा फर्स्ट पेपर असतो. गेंगोची शिकी दाके दे नाकू म्हणजे नॉट ओनली गेंगोची शिकी दोक्काई नो शिकेन देमो याकुनी थात्सु कांजी रयोकू गा मीनी चुकेमास. आता मी अर्थ सांगते. याकुनी थाचिमास म्हणजे काय? उपयोगी पडणे, युजफुल असणे. व्हेरी गुड. याकुनी थत्सु. कांजी रयोकू म्हणजे काय? कांजीची काळा. ठीक आहे. म्हणजे कांजीची जी काही तुमच्या ज्या कांजीची म्हणूयात आपण स्ट्रेंथ तुमच्याकडे आलेली आहे किंवा जी ॲबिलिटी तुमच्याकडे आली आहे कांजी वापरणे असेल, त्या शब्दांमध्ये कशा पद्धतीने यूज करायच्या त्या सगळ्या गोष्टी. मी नी चुकेमास म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण सवय लावतो ना, कशा वापरायच्यात वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहे, नॉट ओनली गेंगोची शिकी पेपर, आपण दोक्काईचा जो पेपर आहे कॉम्प्रिहेन्शन त्याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या सगळ्या कांजी आहेत ना, तर त्या आपण स्टडी करणार आहोत. पुढे सुगुतेस्तोमो आरु कारा किंवा सुगुतेस्तो आरु नोदे रिखाई खाकुनिन्मो देकिमास. याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. योकू सुगु तेस्तोमो आरिमास. सुगु काय सांगितलंय? सुगु म्हणजे लगेच. टेस्ट सुद्धा आहे. मी काही कांजी तुम्हाला शिकवल्यानंतर आफ्टर दॅट मी एक तुमची टेस्ट घेणार. ठीक आहे. त्यामुळे कांजी शिकवत असताना एकदम प्रॉपरली लक्ष देऊनच स्टडी करायचं. त्यानंतर मी तुमची शेवटी एक टेस्ट घेणार आहे. त्यामधून मला कळणार आहे की तुम्हाला किती कांजी येत आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. त्यामुळे रिखाई काय सांगितलं? रिखाई खाकुनिन मो देकिमास. रिखाई म्हणजे अंडरस्टँडिंग, खाकुनिन म्हणजे कन्फर्मेशन, मो देकिमास म्हणजे मला कळणार आहे की आता तुम्हाला किती येत आहे किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा तुमचं इव्हॅल्युएशन करता येईल की तुम्ही आत्ताचा कांजीचा लेसन केल्यानंतर तुम्हाला किती कांजी येत आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? वाकारिमाशिता का मिनासान? आरिगातो गोझाइमास. दाई इक्का, दाई इक्का, चुशाजो काय आहे? दाई इक्का चुशाजो. क्लिअर आहे सगळ्यांना? जा सुसुमिमाशो. इचिबान साईशो वा चु. कोणती कांजी बघतोय आपण? चु. ही कांजी येणार आहे चुशा. म्हणजे काय? पार्किंग. कार पार्किंग असेल त्याच्यासाठी वापरला जातो चुशा. शा म्हणजे कुर्माची कांजी. ठीक आहे ना? आणि चू फक्त कांजीचा अर्थ होतो चू आणि अर्थ आहे स्टॉप ओव्हर किंवा रिसाइड इन, रेसिडेंट अशा अर्थाने. क्लिअर आहे? अर्थ बरेच निघतात. सो लक्षात ठेवायचं, शब्दार्थ लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. चुगी नको तो बावा. चुशा जो काय आहे? चुशा आणि जो म्हणजे प्लेसची कांजी आहे, जागा या अर्थाने वापरली जाते. समजतं इथपर्यंत? हा. मला सांगा बरं, याच्यामध्ये हा जो पार्ट आहे ना, हा कशाचा आहे? दोन कांजी देस का? बुशू ओबोएतेइमास का मिनासान? बुशू. एइगो दे रॅडिकल तो इमास ने. चा उमा देस ने, उमा. सो देस ने तादाशी देस उमा. सो या बाजूला आलाय त्याच्यामुळे उमा हेन असं म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. सो आपल्याला ज्या वेळेस आपण पार्किंग मध्ये हा शब्द वापरतोय ना, ती चूच्या कांजीला उमा हेन आहे आणि पुढे आपल्याला पुढची कांजी काढायची. तर लक्ष द्या, तुम्हाला या ठिकाणी स्ट्रोक ऑर्डर दिसत असतील. कांजी कशी काढायची बघूया. काय करायचंय? पहिल्यांदा उमा हेन काढायचंय. इची नी सान शी गो रोकू. ठीक आहे. हा माझा इथला थोडासा मोठा स्ट्रोक आला. शिची, हाची, क्यू आणि जू. येते लक्षात? देन जुईची, जुनी. त्यानंतर व्हेरी गुड, जुसान, जुशी, जुगो. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने ही कांजी आहे चू. चू. येते लक्षात? सो काढत असताना या ठिकाणी हा जो माझा एक्स्ट्रा आलाय ना स्ट्रोक, एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा तो मोठा आलेला, मी पुन्हा एकदा ड्रॉ करते. क्लिअर आहे? सो आपण व्यवस्थितच बघूयात तो. सो काय करायचंय? इची नी सान शी गो रोकू, शिची, हाची, क्यू, जू. त्यानंतर आहे जुईची, जुनी, जुसान, जुशी, जुगो. व्हेरी गुड. सो ही कांजी आहे चू. चू.
कांजीचा जर परफेक्ट स्टडी करायचा असेल ना, तर कांजी एका वहीवरती लिहून घ्या. क्लिअर आहे? प्रॅक्टिस करा, तुम्हाला एकदम कांजी फिट डोक्यामध्ये बसतील. उमा हेन आणि पुढे ही चुई मधला ई आहे हा, लक्षात ठेवायचं. चू ची कांजी आहे, त्याला जर सांजुई लागला असता ना तो चू झाला असता. पुढे बघायचे. ओके, सुसुमी माशो का मिनासान, ज्या सुगी नो कांजी मिते मी माशो ने. ज्या दोन ना कांजी देस का? कुनयोमी वा नाई. कुनयोमी वा नाई देस. ओनयोमी वा मु. कुनयोमी नाही म्हणजे कुनयोमी नाही असा अर्थ होत नाही. या कांजीचं कुनयोमी नाही असं होतं. अर्थ सुद्धा सेम तसाच आहे. नथिंग, नील, नॉट. ठीक आहे. ही कांजी ज्या कोणत्या शब्दा म्हणजे कांजी बरोबर येईल त्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ निगेटिव्हच होतो. ओके, लक्षात येतं. निगेटिव्ह होतो म्हणण्यापेक्षा एखादी गोष्ट नसणे असा होतो. आपण बघूयात. शब्दार्थ बघा. पहिला आहे मुक्यू. मुक्यू. मुक्यू मध्ये ही क्यूची जी कांजी आली आहे ना, दोन ना कांजी देस का? यासुमु. यासुमी नो कांजी देस ने. ज्या मुक्यू तो येऊ नो वा दोन ना इमी देस का? वर्क विदाउट अ हॉलिडे. ठीक आहे. म्हणजे हॉलिडे न घेता काम करत राहणे म्हणजे हॉलिडे नसणे, सुट्ट्या नसणे असा अर्थ होतो मुक्यू. क्लिअर आहे? पुढचा पहा. मुरियो. फ्री ऑफ कॉस्ट, पैसे लागत नाही अशी गोष्ट. मुरियो. नंतर आहे मुरी. हा ना केयोशी आहे म्हणून या ठिकाणी मी ना घेतलाय. मुरियो याचा अर्थ होतो इम्पॉसिबल. ठीक आहे. मुरियो. मुरियोशी नाही दे कुदासा आहे म्हणजे जे जे तुला शक्य नाहीये ते करू नको बळच. ठीक आहे ना. पुढे नाही. याचा अर्थ काय होतो की डज नॉट एक्झिस्ट किंवा डू नॉट हॅव असा अर्थ होतो. नाही सेम आपल्या मराठी सारखंच आहे. नाही नाहीये. ठीक आहे ना. ओके, कांजी बघा कशी काढायची. काय केले सगळ्यात पहिल्यांदा? इची नी. ओके. सान शी गो रोकू शिची हाची क्यू जू जुईची जुनी. ही आहे नाईची कांजी. आता तुम्हाला थोडासा प्रश्न पडला असेल, सेन्से इथे चिटकवलं नाहीये वगैरे, तर मला आता तुम्हाला फक्त स्ट्रोक काढून देताना मी दाखवते. ठीक आहे. तुम्ही प्रॉपर ज्या पद्धतीने काढली ना तशीच कांजी काढायची. क्लिअर आहे? वाकारी मास्ता का मिनासान. जाचुगी नो कांजी मिते मिमाशो. सुगी नो कांजी वा मान नो कांजी देस. कुनयोमी वा नाई देस. ओनयोमी वा मान. इमी वा फुल. एखादी गोष्ट फुल असणे म्हणजे गाडीची पार्किंग फुल असणे किंवा अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी वापरला जातो मान. ठीक आहे. पहा शब्दार्थ बघू. पहिला आहे मानशा म्हणजेच काय? फुल ऑफ कार्स. ओके. मानशा. नंतर मान इन. फुल ऑफ पीपल. ओके. मान इन. नंतर काय सांगितलंय? फुमान. फुमानदेस म्हणजेच काय सांगितलंय? डिससॅटिस्फाईड. फुमान. फुमानदेस. हा ना केयोशी आहे म्हणून या ठिकाणी मी ना घेतलाय. फुमान म्हणजे डिससॅटिस्फाईड. येतंय लक्षात? सो कोणते शब्द आहेत? मानशा, नंतर मान इन, फुमान. समजलं? कांजी बघा कशी काढायची. या कांजी मधला एक पार्ट तुम्हाला माहितीये. दोन्ना बुशू देस का? सांजुई देस ने. सांजुई. ज्या कोरे वनान देस का? निसुई. निसुई. ओके. じゃあ、一番最初は、さんずい書きましょうね。その後は、ぐさがんぐりですね。その後は、これ、これ、これ、これ、OK。एकच मिनिट हा. काहीतरी क्लिक झालं. ओके. सो अशा पद्धतीने ही मानची कांजी आहे. ठीक आहे. येते लक्षात सगळ्यांच्या? ओके. मिनासान वाकारिमास ने कोतोबा वा तोतेम दाईजी देस. ओनियोमी कुनियोमी जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी हे सगळे शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे. ज्या सुगिनो कांजी मिते मेमाशो. मुको. मुको. बियॉन्ड. ठीक आहे. मुको म्हणजे पलीकडे असाही अर्थ होतो. मुकी.
म्हणजेच आपण हे सांगतो ना, हिदारी मुकी म्हणू शकतो किंवा माये मुकी यासाठी वापरला जातो. फेसिंग कोणत्या बाजूला असावं फॉर दॅट. मुकाऊ. ठीक आहे. तर आपण शब्दार्थ बघूयात, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कांजी ती कशी वापरायची. हो को म्हणजे डायरेक्शन. कोनो हो को दे इकिमाशो म्हणजे या डायरेक्शनने जाऊयात. हो को म्हणजे डायरेक्शन. येते लक्षात. निबान वा मुको ओव्हर देअर. मुको खावानो मुको म्हणजेच काय. येस, खावानो मुको म्हणजे नदीच्या पलीकडे. येते लक्षात. पुढे मुकाऊ गो फॉरवर्ड. मुकाऊ. आणि नानी नानी मुकी जसा आपण एक शब्द बघितला होता मगाशी की मायेमुकी म्हणजे फेसिंग जे आहे ना तर ते समोरच्या बाजूला करणे. माये म्हणजे इन फ्रंट. ठीक आहे. मायेमुकी अशा पद्धतीने हे शब्द वापरले जातात. कांजी कशी काढायची पहा. इची नी सान शी गो रोकू मध्ये फक्त कुची काढायचं आहे. येते लक्षात. सो व्यवस्थित स्ट्रोक ऑर्डर बघायच्या आणि कांजी जी आहे ती कंप्लीट करायची. क्लिअर आहे. じゃあ、とても大事な漢字ですよ。よく使いますね、この漢字。訓読みはないです。音読みは禁。意味は prohibition, prohibit, ban. Okay? So, 言葉見てみましょう。禁止。禁止というのは prohibition。タバコを、ここでタバコを吸うのは禁止です。या ठिकाणी सिगरेट ओढणं हे प्रोहिबिट केलेलं आहे. किंशी देस. ठीक आहे. तर या किंशी मधला हा जो पार्ट आहे ना, दोन्ना कांजी देस का. この二つのキは一緒に来たらどんな感じですか。そうですね。बाग. आपली जी छोटीशी बाग असते ना, हायाशी म्हणूयात आपण, त्याच्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. आणि जर 3 असेल तर काय वापरलं जातं बरं. रिन. ओके. जंगल या अर्थाने वापरलं जातं. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय. इच नी सान शी गो रोकू शिची हची आणि त्याच्या खाली आपल्याला हे शिमेसूचे स्ट्रोक काढायचे. शिमेसू. ठीक आहे. शिमेसू याचा अर्थ होतो पॉइंट आउट करणे. शिमेसू. सो काय करायचं. 2 की आणि शिमेसू असेल तर कांजी होते प्रोहिबिशन. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. じゃあ、わかりましたか皆さん。簡単ですよね。じゃあ、次の漢字見てみましょう。どんな漢字ですか。見たことがありますか。この部分は見たことがありますね。どんな部首ですか。そうですね。門構え。何ですか。門構えですね。構え。मोनगामाय म्हणजे हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट येऊन बऱ्याच कांजी तयार होतात. जसं की या ठिकाणी जर मी किकूची कांजी ठेवली, मिमीची कांजी ठेवली तर कांजी कोणती होणार आहे. किकू. बरोबर की नाही. त्याच ठिकाणी जर मी निचीची कांजी ठेवली तर काय होणार. आईदा. व्हेरी गुड. ही असेल तर शिमेरू. आकेरू, शिमेरू याच्यासाठी सुद्धा हीच कांजी वापरली जाते. त्यामुळे काय करायचंय. तुम्ही जी नोटबुक करताय ना, त्या नोटबुक मध्ये असं एक पेज ठेवा की ज्याच्यावरती सिमिलर बुशूच्या कांजी एकत्र येतील की जेणेकरून तुम्हाला कांजीचा स्टडी करायला सोपं जाईल. सो आताची ही जी कांजी आहे ना, ही कांजी आहे खान. ओके. त्याला कान असं पण म्हटलं जातं. खांकेई असं वापरलं जातो किंवा कांकेई. ओके. तर बघा कांजीचा अर्थ होतो कनेक्शन, रिलेशन, कनेक्शन अशा अर्थाने वापरली जाते. शब्दार्थ बघा. पहिला आहे खानची कांजी आहे ज्याचा अर्थ होतो कनेक्शन आणि नंतर आहे कोकोरो. कोकोरोची कांजी आहे की नाही ही. कोकोरो. सो काय होणार मग. खानशीन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणे. खानशीन. नंतर खांकेई म्हणजे रिलेशन.
ओके. आता आपण जर पाहिलं की रस्त्याने जाताना दोन लोक आपल्याला दिसलेली आहेत, खूप गप्पा मारत चालले. दोन खानकी देस का, म्हणजे त्यांचं नक्की काय रिलेशन आहे, एवढे गप्पा मारत चाललेत. सो काय खानकी म्हणजे रिलेशन असणे. त्यानंतर समजा काही असू शकतं ना, तुम्ही एखादा टॉपिक बोलताय आणि वेगळ्याच टॉपिक वरती परत गप्पा मारायला लागत. दोन खानकी देस का, काय खानकी आहे तुम्ही त्याविषयी बोलताय. सो रिलेशन या अर्थाने तो शब्द येतो. सो खान सुरू म्हणजे रिलेटेड. खान सुरू हा शब्द सुद्धा भरपूर वेळा वापरला जातो. कांजी कशी काढायची माहितीये सगळ्यांना. इचिबान साई शो वा मोनगा माय खाकिमा शो. ओके. सो सॉरी. येते लक्षात. अशा पद्धतीने कांजी काढायची आहे. आता आपण कांजी बघणार आहोत. खानकेई मधला हा जो केई आहे ना तो. वाकारिमाशिता का मिनासान, कोनो कांजी वाकारिमाशिता का? हाय. मोशी वाकारा नाकात्तारा जुगिओ दे हानाशिमाशो. じゃあ、次の漢字は、かかりの漢字です。かかり、かかり。敬意というの、音読みです。意味は、charge, duty, person in charge という意味です。言葉見てみましょう。一番最初は、かかり in。聞いたことがありますよね。かかり in。かかり in म्हणजे पर्सन इन चार्ज. ठीक आहे. नंतर खानकेई, आत्ताच आपण बघितला रिलेशनशिप. खानकेई. ठीक आहे. हा या केई मध्ये हा जो पार्ट आहे ना, हा काय आहे बरं? निंबेन. हा ज्या ज्या ठिकाणी येतो ना, तिथं काहीतरी माणसाशी संबंध आहे असा अर्थ होतो. म्हणजे 90% तसा अर्थ होतो. ठीक आहे. आणि पुढे हा जो ही जी कांजी आहे ना, ही कांजी कुठली आहे बरं? ओके. हा वरचा जो स्ट्रोक नसेल तर कांजी होते इतो. इतो म्हणजे थ्रेड, धागा. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. सो निंबेन, त्यानंतर आपल्याला इतोचे स्ट्रोक काढायचे. ठीक आहे. सो ही कांजी आहे खाकारी केई. ओके. पर्सन इन चार्ज यासाठी वापरली जाते. जा चुगिनो कांजी मिते मिमाशो. 次の漢字は断の漢字です。断るというのは refuse एखादी गोष्ट नाकारणे किंवा रिजेक्ट करणे यासाठी वापरला जातो. ओनियोमी वा दान. ओके. सो शब्दार्थ बघूयात. मुदान विदाउट परमिशन, विदाउट नोटीस. एखादी गोष्ट न सांगता करणे त्यासाठी मुदान हा शब्द वापरला जातो. पुढचा आहे मुसुई. मुसुई म्हणजे सस्पेन्शन ऑफ वॉटर सप्लाय. ठीक आहे. पाणी न येणं नळाला, सस्पेन्शन, पाणीच बंद केलेलं आहे. सो मुसुई. नंतर कोतोवार रिफ्यूज करणे, गोष्ट नाकारणे. कांजी पहा कशी काढतात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काढायचे इच. ओके. वेगळा पेन वापरूयात आपण. इच नि. सुमिमासेन. जा इच नि सान शी गो रोकू. これは米の漢字ですよね。米、राईस. देन ओके. त्यानंतर आपल्याला तोकुरू मध्ये येतो पहा. चिकाईची कांजी तुम्हाला आठवत असेल. चिकाईच्या कांजीमध्ये ओनो, याला ओनो झुकुरी असं म्हणतात. हा जो पार्ट आहे ना, हा आहे ओनो झुकुरी. याला जर एक शून्य लावला, एन्यो लावला तर काय होणार मग? कांजी चिकाई अशी कांजी होते. ठीक आहे. सो ही कांजी आहे कोतोवारू. कोतोवारू. ठीक आहे. रिफ्यूज करणे एखादी गोष्ट. मिनासान वाकारिमाशिता का? दाई दाई हाची कांजी ओ बेंक्यो शिमाशिता ने. जा रेन्शू शिमाशो का? रेन्शू शिमाशो. 小さいテストがあります。テストを受けましょう。よく頑張りました。皆さん、よく頑張りましたね。何点もらいましたか？全部正しい？よく頑張りました。じゃあ、漢字が全部覚えるまで勉強してください。全部漢字覚えるまでたくさん勉強してくださいね。じゃあ、次の漢字、授業に
また次の漢字勉強しましょう。一つだけ聞きたいんですが、今日の漢字の中でどんな漢字が一番好きになりましたか？どんな漢字一番好きですか？今日の勉強した漢字の中で。はい。ないの漢字ですか？ない。1、2、3、4、5、6、7、8、9、10、11、12。ないですね。ない。あと、駅、馬の、あ、そうそうそうそうそう。書き順は間違えました。1、2、5ですね。3、4、5、6。これは馬。その後は、これですね。じゃあ、これは中の漢字です。駐車。はい。その後、はい。どんな感じですか？万です。万。そうですね。万の漢字も一番、なんと言うんですか？簡単ですね。万も。じゃあ、三髄書きましょう。その後は草がんぶり。その後はこれをこういう風に書いて山ですね。はい。その後は向こう。向こうの漢字もいいですね。向こう。じゃあ、こういう風に書いて、これですね。向こうというのは over there。向こう。その後はどんな感じですか？これだけたくさん勉強しましたよね。はい。じゃあ、漢字全部覚えるまで勉強してください。これはとても大事です。はい。次の授業の時会いましょう。バイバイ。